चला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्यामनाथ महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवो सर्व कार्यसु सर्वदा कैलाशिराना शिवचंद्रमौळे फणींद्र माता मुकुटी झळाळी तारण्य सिंधो भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः या कुंदे तुषार द्रवला या शुभ्र वस्त्रावदा या विनावर दंडमंडित करा या श्वेतते पद्मासना या ब्रह्मा शिवशंकर प्रभुती देवे सदा वंदिता सामानपासून सरस्वतीच भगवती निशेष जाड्या पहा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वतात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दक्षिणे अस्य सद्वक्ता अम्बरीश कृतांजलि पृष्ठे लक्ष्मी स्थिताः वन्दे भगवन्तः पुनः पुनः श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते विठला विठला श्रीमंत महाराज तो खबर आहे का पण दुःख मात्र पर्वत एवढा आहे धरी धरी आठवण मानी संताचे वचन मी जी सांगितले त्याची आठवण लक्षात ठेवतो खबर आहे म्हणतो महाराजांनी सांगितलं धरी धरी आठवण दुसऱ्या कुणाचं मानू नको फक्त संताचे वचन मानी संताचे वचन नाहीतर काय झालेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये महाराज नेले रात्रीने ते रात्रीनं अर्ध घेऊन गेलेलं आहे काय बाळपण जरा व्याधी आयुष्य आपलं महाराज रात्री नाही का नाही अर्ध गेलं झोपे पुन्हा बाळपण आलं नाही का नाही तारुण्य पण आलं वृद्धावस्था आली आणि त्या अवस्थेमध्ये जरा व्याधी म्हणजे रोगराई पुढे सगळी सुरू झाली महाराज आपल्याला तुकोबराय म्हणतात एवढं पण नाही लक्षात आलं तुका म्हणे मुढा घाण जुंती जसे पुढा तुकोबराय म्हणतात इतकं चांगलं सांगून जर लक्षात आलं नाही
तर गहाण्याला जुतलेला बैल पुन्हा पुन्हा तिथंच येत असतो. तशी जीवाची अवस्था होत असते. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण, हरे हरे हा दुसरे चरण संताची, संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण, दुसरे चरण संताची, संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. श्रीराम प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू काका महाराज, दादा महाराज आजची आपली रविवारची सेवा महाराज आहे का नाही. आजचे यजमान कै शिवाजी टिळक यांच्या स्मरणात शुभम टिळक आहे का नाही यांच्या सहकार्यातून असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या ठिकाणी चालू आहे महाराज. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, भव्य दिव्य नियोजन, 2 सत्रामध्ये कीर्तन सेवा. सर्व वारकरी, भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, मला काय महाराज परिचय नाही, पण तुम्ही सगळे आपलेच आहेत. नाव माहीत नसलं तरी तुम्ही सगळे आपलेच आहेत. आपण एकाच मातीतले, एकाच जातीतले, एकाच रक्तातले माऊली ज्ञानोबा यांच्या. विठ्ठल साऊंड सिस्टीम आहे, कॅमेरा रेकॉर्डिंग आहे. महाराजांचा आमचा जुना परिचय. पलीकडे दुसरे रेकॉर्डिंग आहे, त्यांचा आमचा जुना परिचय महाराज आहे का नाही. आणि आलेले प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. श्रवण करणारे भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकरापुढं आपण काय ज्ञान सांगावं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माझे बोल गंगा नदीसारखे मान्य करा. जर ज्ञानोबराय महादेवाला म्हणत असतील माझे बोल गंगा नदीसारखे मान्य करा, तर इथं माझ्या मुखातून निघणारे बोल मी तुम्हाला काय बोलावं महाराज, तुम्हीही तसंच मान्य करा. कारण जे जे वडील करती तया नामू धर्म ठेविती. विठ्ठल विठ्ठल. सुख पाहता जवा पाडे. काय म्हणतात तुकोबराय महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे. सोपं नाही महाराज आहे का नाही. सुख या शब्दाचं चिंतन करत असताना आहे का नाही, किती सुखाबद्दल बोलता येईल बरं. ज्ञानोबराय सांगतात, परी मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाच्या श्रवणी. महाराज आहे का नाही. तर असं समजावं की विंचवाच्या हातरुणावर झोपून तो सांगतोय आपल्याला की मी सुखी. लागल का किती डंक.
अहो ते विंचवाचा डंक बरा, पण संसाराचा आणि जन्म मरणाचा डंक फार मोठा आहे का नाही? एवढा मोठा अवघड आहे महाराज. म्हणजे सुख या शब्दाचं चिंतन करायला गेलं तर सगळ्याचं शोध म्हणजे महाराज सगळे सुखाच्या मार्गाकडे. तुम्ही आम्ही बसलेले सर्वजण. असं आहे का काय बाजारात मिळतंय 5 किलो सूप आहे का नाही? कुठं मिळतंय का? सूप मिळेल पण सुख नाही आहे का नाही? सुपात धान्य मिळेल पण सुपात सुख मिळत नाही महाराज आहे का नाही? हे सुख म्हणजे काय महाराज? कुठून आलंय? कशाचं आहे? हे मानायचंय काही खरंच मिळतंय महाराज आहे का नाही? तर तुकोबारायांनी जो बोध केलेला आहे महाराज, तो जीवाला बोध केलेला आहे. कुठल्या जीवाला? जे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले ते जीव. संसार करणाऱ्या जीवाला मुळीच या सुखाचं दुःखाचं साधू संतांचा बोध नसतो. लेकरं बाळ घराच्या 4 भिंती, घराचे पत्रे, शेती माडी, जनावरं, घोडे धाडी आहे का नाही? कार्य नुमगसी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा. तुकोबाराय तिथंच म्हणतात, अरे दगडा कसला हत्ती, कसले घोडे, कशाची गाडी, कशाची माडी, हे सगळं सांगत असताना तुकोबाराय सांगतात जे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेले आहेत महाराज ते त्यांच्याकरता हा बोध फार उत्तम सांगितलेला आहे. ज्यांना आत्मबोध करून घ्यायचा आहे, अनात्माकार वृत्ती ज्यांनी काढून घेतलेली आहे, मी आत्मा नाही अशी वृत्ती काढून घेऊन मी आत्मा आहे, मी ईश्वर आहे, मी चैतन्य आहे, अशा मार्गाकडे, अशा श्रवणाकडे आहे का नाही? अहम ब्रह्मास्मी बोध अभ्यास केलाय महाराज सगळ्यांनी. मीच ब्रह्म आहे एवढा अभ्यास केलाय, पण नुसतं मीच ब्रह्म आहे म्हणून चालतं का? वेदांतांनी सांगितलं नुसतं मीच ब्रह्म म्हणून चालत नाही. पुढचा प्रवास करायचा असेल तर गटंगळ्या खावायला लागतात महाराज. ते गटंगळ्या खाऊन हा बोध आपल्याला झालेला आहे. एवढा मोठा जन्म मरणाचा फेरा घेतलाय आहे का नाही? इतका मोठा आपण फिरून आलेलो आहे 184 आहे का नाही? इतकं सगळं जन्म मरणाचा फेरा घेतलेला आहे. तरी पण अहम ब्रह्मास्मीचा जरी बोध झाला तरी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतावं लागतं. नवल अहंकाराच्या गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाटे, सज्ञानाच्या झोबे कंटे, नाना संकटे नाचवे. एवढं मोठं महाराज गोष्टी असते. हे सगळं सांगत असताना तुकोबाराय म्हणतात सुख कोणचं? एक शाश्वत सुख आहे आणि एक अशाश्वत सुख आहे. शाश्वत सुखाच्या शोधामध्ये साधू संत आणि ऋषीमुनी निघाले आणि अशाश्वत सुखाच्या नादी तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव संसारिक निघाले. अशाश्वत सुखामध्ये सुख नाही, अशाश्वत दुःख प्राप्त करायचं असेल तर त्याच्या मागं भरपूर दुःख मिळत असतं. ऐका नाही तुमच्या लक्षात आलं? काल सुंदर एक दृष्टांत सांगितलं होता. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये झेंडूच्या झाडाला 2 फुलं आले. दोघे सख्खे भाऊ, दोघे महाराज आहे का नाही? अगदी बी पेरण्यापासून ते उगवण्यापर्यंत ते फुल फुलण्यापर्यंत त्याला खूप कष्ट घ्यावं लागलं शेतकरी. दोन्ही फुलं शेतकरी तोडले आणि बाजारामध्ये विकायला गेला. दोघालाही 2 गिऱ्हाईक लागले. एक इकडे गेला आणि एक तिकडे गेला. दोघांमध्ये फाटाफूट झाली. 2 गिऱ्हाईक आले. ऐका, अशाश्वत सुखाचं सांगतो. शाश्वत सुख आणि अशाश्वत सुख. शाश्वत सुखामध्ये सुद्धा महाराज सोपं नाही. ते पण सांगू पुन्हा चिंतन मांडू. 2 गिऱ्हाईक त्या फुलं विकणाऱ्याला लागले. एकाच्या घरी झालं होतं मयत आणि एकाच्या घरी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होती. म्हणून एकाने देवाला हार करण्याकरता फुलं घेतले. त्यातला एक त्याचा भाऊ गेला आणि दुसरा प्रेतावरी गेला. शेवटी महाराज वाळून गेल्यानंतर दोघांची जागा उकंड्यावर आहे का नाही? उकंड्यावर आलं. परिमळ गेली ओस फुल देते, ओस फुल देते, ओस फुल देते. आयुष्य शेवटी देह तैसा, आयुष्य शेवटी देह तैसा. साधू संत सांगतात माय बाप हो आहे का नाही? त्या फुलाची तीच अवस्था. देठातनं सुगंध निघून गेला, देठातनं सुगंध निघून गेला की काय महाराज? बाईल मने खर मरता तरी भले, नाशियले घर तुमकोनिया. ज्या घरामध्ये राजासारखा मान असतो त्याच घरामध्ये गाढव म्हणून उपाधी दिली जाते. त्याच घरामध्ये आहे का नाही? ज्याला तुम्ही आपलं म्हणतात. दोघं उखंड्यावर आले. उखंड्यावरून आल्यानंतर शाश्वत सुखवाल्यांचं आणि अशाश्वत सुखवाल्यांचं नीट ऐका.
देवाच्या गळ्यात गेलेलं फुल भ्रमामध्ये पडलं महाराज. त्याला वाटलं मी देवाच्या गळ्यात चाललो आणि प्रेताला गेलेल्या फुलाला ब्रह्मज्ञान झालं का माझी सुद्धा अशीच गत होणार आहे. देवाच्या गळ्यात गेलंय महाराज पण भ्रमात गेलं, अहंकारामध्ये गेलं आहे का नाही. अहंकारामध्ये गेल्यानंतर महाराज त्रास सुरू झाला. काय झालं, दोघाची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर प्रेतालाही गेलेलं फुल सुकलेलं आहे आणि मूर्तीलाही गेलेलं फुल सुकलेलं आहे. दोघं भाऊ एकमेकांमध्ये बोलायला लागले. का रे, तू देवाला गेला आणि तू प्रेताला गेला. हा, प्रेतावाला म्हणला तू देवाला गेला, काय तुझं भाग्य थोर असेल, देवाच्या गळ्यात पडला, तुला देवाकडे जायला मिळालं. काय केलं तू देवाच्या गळ्यात जाऊन. काय नाही म्हणला, नुसतं पोटात दुखत होतं म्हणला माझ्या. का बरं म्हणला, आणि तू काय करत होता. देवाच्या गळ्यात गेलेल्या फुलांनी प्रेतावरच्या फुलाला सांगितलं तू काय करत. काय नाही म्हणला, मी असंच विचार करत होता. हा, क्षण भंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माय आशा. नीट आहे का, हा रिकामाच होता आणि एकटाच होता. प्रेताला गेलेलं फुल मोकळ्या मनानं होता. मग या प्रेताच्या फुलानं देवाच्या गळ्यात जो हार म्हणून गेला होता त्याला विचारलं तुझ्या का पोटात दुखालंय. अरे काय नाही म्हणला, देवाच्या गळ्यात जाण्याकरता पोटातून सुई खूपसून घ्यावं लागते म्हणला. विठ्ठल आहे का नाही. सुख तुकोबाराय सांगायला लागले, सुखाचं चिंतन करायला लागले. सुख मिळवायला गेल्यानंतर अशाश्वत सुखाच्या नादी लागल्यानंतर त्याच्या मागं फक्त दुःख आणि दुःखच आहे का नाही. घर बांधायचंय, बंगला बांधायचंय, शेत घ्यायची, हे घेण्याकरता किती दुःख आहे महाराज. बरं घेतल्यावर सुख मिळतं का. अहो काय काय सर्व्हिस लागली आहे का नाही. रिटायर व्हायच्या टायमिंगला आता पैसे घ्यावे, फंड घ्यावा, कचून आयुष करावे, कुठंतरी जावं, हिमालयामध्ये जावं, जीवन जगून घ्यावं असा नुसता विचार करताय. तो करताय लेटर हातामध्ये, तुम्ही रिटायर झालेत, पैसे हातामध्ये दुसऱ्या, भरपूर पैसा, मनामध्ये आनंद, पण अटॅक आणि सटॅक फटॅक बुडूम आहे का नाही. घ्यायला गेलं कसं. अशाश्वत सुखाची लक्षणं सांगितले महाराजांनी. आणि शाश्वत सुखामध्ये विचारसागरचं चिंतन करत असताना शमदमाशी षटक, विवेक, वैराग्य आहे का नाही, भक्ती हे सगळं सांगितलं. अधिकारी पुरुष सांगितलं, प्रयोजन सांगितलं, संबंध सांगितलं. महाराज हे सगळं सांगत बसायचं अवघड आहे महाराज. त्यापैकी आपण दोन विचार करूया. एक विवेकाचं लक्षण पाहूया आणि एक वैराग्याचं लक्षण पाहूया. शाश्वत सुखामध्ये तेच सांगितलेलं आहे. विवेक कुणाला म्हणायचं, सत्संगतीने आत्मा अविनाशी असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल. कसं विनाशी आणि चंचल असं आहे, असं ज्याचा निश्चय आहे ना महाराज, त्या निश्चयाला विवेक म्हणायचं. त्या निश्चयाला विवेक म्हणायचं आहे का नाही. सतसंगतीने आत्मा कसा आहे, अविनाशी आहे. शाश्वत सुखाचं चिंतन, खऱ्या सुखाचं चिंतन. आत्मा कसा आहे, अविनाशी आहे. आत्मा मरतो का नाही. हा, भगवान परमात्मा सांगतात नैनम छंदंती नैनम देहती, काय पण करा, जाळला जात नाही, शस्त्राने कापला जात नाही, कुणी त्याला मारत नाही, कुणीच काय होत नाही. मग आपण कशाने जर मरणार नसेल तर सगळ्यात मोठं भय आपल्याला परी मर हे शब्द न सहती. माऊली ज्ञानोबा सांगतात मर म्हणलं की ते सहन होत नाही. जर आपण मरणार नसल, आत्मा मरणार नसल, आपण आत्मस्वरूप असल, अनात्माकार वृत्ती परित्याग केली असल, मीच आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे, एवढं जर आपल्याला ज्ञान झालं असेल तर आता काय चिंतन करायची गरज आहे का. सुखचं सुख आहे का नाही, सुखचं सुख आहे का नाही. तरी पण आहे का, नुसतं अहम ब्रह्मास्मी बोधाने सुख प्राप्त होत नाही. आणि नुसतं अहम ब्रह्मास्मी बोधाने सुख प्राप्त झालं असेल तर 17 पुराण लिहिणाऱ्या व्यासमुनींनी आहे का नाही उदास वृत्तीनं बसले नव्हते. उदास वृत्तीनं बसले. नारद महर्षीची स्वारी आली, नारायण, व्यास महर्षी उदास बसलेले. नारद महर्षीने विचारलं काय व्यास महर्षी काय झालं, का उदास बसला. व्यासाने सांगितलं यावे यावे ब्रह्मऋषी, 17 पुराण लिहिलेले आहेत पण मन उदास आहे. मनाला असं प्रसन्नता आणि समाधान वाटत नाही. नारद महर्षीने सांगितलं अहो व्यास महर्षी 17 पुराण लिहिले खरं आहे, परिपूर्ण अवतार असणाऱ्या भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याचं श्रीमद भागवत महापुराण नावाचं 18वं पुराण लिहा, त्यावेळेस तुम्हाला प्रसन्नता निर्माण होईल आहे का नाही. नाही तर आपण काय म्हणतो महाराज, सुखा लागी जरी करीशी तळमळा तरी तू पंढरी शेजारी एक वेळ.
भजनात म्हणून घेतलं आपलं महाराज आहे का नाही. पंढरपूरला जा, शाश्वत सुखाची प्राप्ती. वारकरी संप्रदायामध्ये या, शाश्वत सुखाची प्राप्ती. गायन करा, वादन करा, शाश्वत सुखाची प्राप्ती आहे. ती कसं शास्त्राला आधारून डमडुम डुमडुम डुमडुम चालत नाही महाराज, ठीक आहे ना. शास्त्रीय पद्धतीनं वाजवणाऱ्याचा हात गोड वाटतो महाराज, जसं आपल्या मृदंग महामेरूचा हात गोड वाटतो. आता गायनाला शास्त्रीय पद्धतीनं गायन करा किंवा न करा त्याला काय मान्यता दिलेली नाही, पण आहे का नाही, गात जागा कसं आहे किंवा टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे, 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 माझे गाणे पश्चिमेकडे. लावणी मृदुंग श्रुती टाळ आणि घोष. पण गायना काय मर्यादा दिली नाही महाराज. गायनामध्ये ते भगवन चिंतनाचं गायन असलं पाहिजे महाराज, नाहीतर अनेक प्रकारचे गायन आपण चिंतन करतो. अनेक प्रकारचे गायन तुम्ही ऐकलेले आहेत महाराज. त्या गायनाचा काय अर्थही कळत नाही महाराज आजकालच्या गाण्याचा, आहे का नाही, काय कळतच नाही, आहे का नाही. तुळजापुरात तुझी माझी कोण हरवली कोणाला माहिती राम झाले महाराज, काय कळतच नाही. ऐकणाऱ्याला गोड वाटतं महाराज, आहे का नाही. हा आहे का नाही. कुठल्या गाण्याचा कुठला कसा अर्थ आहे काय त्यात शिव काय काय मला एक सांगा. एक जणांनी डीजे लावला बार्शीमध्ये एवढा, ती म्हणला आवाज वाढव, तिने म्हणला रे नको, म्हणला हृदय फाटल काहीतरी नाही, म्हणला वाढव आवाज. वाढवला महाराज, लागलं नाचायला डुंगडुंग डुंगडुंग डुंगडुंग, नाचता नाचताच खाली पडलं महाराज. काय बघतात काय हृदयच गेलं फाटून महाराज तुझं. अशाश्वत सुख आहे का नाही. त्याच्या माग धन अशाश्वत सुख, धनाच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून संग खोटा त्याचा. आता सांसारिक जीवाचं चिंतन करूया. पुत्र शाश्वत सुख आहे, अशाश्वत सुख आहे. पुत्र पुत्र, कन्या शाश्वत सुख आहे, अशाश्वत सुख आहे. बरं बायको शाश्वत सुख आहे, अशाश्वत सुख आहे का नाही. ज्याला नाही त्याला त्यांनी काय माना सुद्धा हलवू नका, तुम्हाला अनुभवच नाही, आहे का नाही. ज्याला आहेत त्यांनी माना हलवले तरी चालतील महाराज. त्याला म्हणायचं अविद्या मायेचा लागून दिवारा. जे जर नाही झालं महाराज लई चांगलं आहे महाराज, तुमचं काय सांगावं. आमच्या महाराज लोकांच्या नरड दाबतात, तुमचं काय होईल कोणाला माहिती राहत. एक जणाला बायको एवढी जाच करत होती, एवढी जाच करत होती, वारीतच यायचं सारखं, कुठल्याही वारीला निघायचं. आकाश महाराजची दिंडी निघाला वारीत, पंढर बार्शीची दिंडी निघाला वारीस, आहे का नाही. कुठल्या ज्या गावची दिंडी निघल तिकडं वारीत जायचं. वारीत गेल्यानंतर निवांत राहायचं, आनंदानं राहायचं. त्याला एक जणांनी विचारलं काय तुला वैराग्य आलंय. वा वा, तुझ्यासारखं परमार्थ करावा, सारखं वारी करा. नाही रे बाबा, लय बायको हानती म्हणला घरी, म्हणला मग सुखासुखी खायला मिळते म्हणला. इतकं अवघड आहे महाराज. नाहीतर सगळे ऐकण्यातले तुम्हाला ते दृष्टांत माहिती आहे. अविद्या आणि माया महाराज, ही सगळी महामाया सगळ्यात मोठी अवघड महाराज. ही महामाया सगळ्यात अवघड. सगळे ऐकतील पण महामाया कधी ऐकत. कोपेल जरी घराचं पत्रा बित्रा सगळं इकून महाराज पोटगी द्यावं लागते महाराज. कोपेल जरी पोटगी द्यायची भीती, सगळी भीती महाराज. ही सगळी अविद्या आहे, माया. ही कसं अशाश्वत सुखाची लक्षणं झाली. आता गाडी बंगला आहे का नाही. तुका बोरायला सांगितलं हत्ती घोडे वाडा. आता हत्ती घोडे आणि वाडा कोणाकडे नाही, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे. शाश्वत सुख आहे का. गाडी घेतली ठीक आहे, घेतली फॉर्च्युनर 60-70 लाखाची ठीक आहे, निघालं इंजन काम, चांगलं वाटतंय का. घेतली महाराज, सकाळी गाडी घेतली संध्याकाळी धडकली, चांगलं वाटतंय का, आहे का नाही. पुत्र झाला, पेढे वाटले, लाता घालायला लागला, अशाश्वत सुख. मुलगी झाली ठीक आहे, सांभाळलं ना महाराज, उलट माघारी बोलायला गेली महाराज, अशाश्वत सुख. लग्न झालं महाराज, पत्नी मिळाली, पतिव्रता मिळाली, शाश्वत सुख. आणि पतिव्रता धर्मच भ्रष्ट झाला, अशाश्वत सुख. विठ्ठल विठ्ठल आता एवढं बी सांगून जर तुम्हाला नाही कळालं महाराज, एवढं पण सांगून जर नाही कळालं तर महाराज चांगला पिंगळा चालू आहे महाराज. उगं चालता घेऊया आपण, आहे का नाही. हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरती शेवटी बा बाळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा बाळ बांधून नेईल, सरती शेवटी बा.
वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे बोलो वर्तमान खोटे लढीने बोलो वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगळा ग बाई पिंगळा ग बाई पिंगळा हो पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा हा पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा एवढं नाही कळालं महाराज कुठल्या कुठल्या जन्माला जावं लागेल अशाश्वत सुख आहे का नाही अशाश्वत सुखामध्ये या जन्माला तुम्हाला कुठल्याही जन्माला जावं लागेल 184 योनी फिरावं लागेल कुठल्याही जन्माला तुम्हाला जावे लागेल महाराज आहे का नाही विठ्ठल विठ्ठल आता महाराज ते विशाल खोले महाराजांचं चालाय महाराज चांगलं प्रख्यात गायक आहेत महाराज चांगले वारकरी संप्रदायाचे एक उत्तम असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे महाराज आहे का नाही चाली म्हणावे वाटतात त्यांनी म्हणले आपण घ्यावं महाराज चांगले गुण चांगल्या लोकांचे घेत चालल्यानंतर आपण एक दिवशी इतकं चांगलं होतो की चांगली ही शब्द सुद्धा आपल्याला पुन्हा उपाधी द्यायला कमी पडतात महाराज म्हणून चांगले गुण प्रत्येकाच्या अंगातले घेत जावे महाराज आहे का नाही त्यांची पुढची एक चाल महाराज आहे का नाही सुया घे आहे का नाही चांगली सर मणी घे चांगलं वाटतं महाराज म्हणून कसं म्हणायचं म्हणून दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी हा हा कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी सुया घे मणी घे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 याला म्हणायचं शाश्वत सुख महाराज आहे का नाही याला म्हणायचं शाश्वत सुख या सुखा कारणे देव वेडावला तिथं काय नाही महाराज बरं का तिथं जायचंय वैकुंठी जाऊन कायवा करावे तिथं जाऊन काय करायचंय महाराज उगा दगड धोंडे पाहत बसावे तुकोबाराम महाराज म्हणजे उगा दगडाच्या मूर्त्या दगडाचे महल आहेत म्हणजे वैकुंठामध्ये काय नाही महाराज आहे का नाही काही सुद्धा नाही मग हे सांगण्याचा अधिकार तुकोबारायला आहे का नाही आहे का नाही आहे का अधिकार आहे तुकोबारायला सांगण्याचा आम्ही वैकुंठ वा आलो याचे कारणाचे आलो याचे कारणाचे याचे कारणाचे नाचायचं आलो याचे कारणाचे बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच
तुकोबाराय सांगतात त्या अर्थी तुकोबाराय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी तुकोबाराय सांगतात आम्ही वैकुंठावरून आलो. अधिकार आहे तुकोबारायचं सांगण्याचा. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. जो मार्ग सांगितला ना महाराज त्याच मार्गावर गेल्यानंतर न पडे गुंता कोटे काही. आणि हा गुंता जो असतो गुतोडा महाराज हाच दुःखाला कारणीभूत आहे. त्यातला गुतोडा एक आहे महाराज येडका मदन तो केवळ म्हणा म्हणत. दुसरा आहे महाराज विंचू आबा बाबा बाबा विंचू विंचू चावला बाबा बाबा विंचू चावला विंचू चावला काय मी करू आता कोणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला बाबा विंचू चावला कसं मी करू विंचू चावला 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 विंचू कसं मी विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला 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 हो हो. पुन्हा वासुकी सर्प मोठा दारुण आहे की नाही साप आला विंचू आला आहे की नाही नाही लक्षात आलं पंचविषय आले महाराज आहे की नाही पंचविषय विकार आले महाराज वासना आल्या की कुणाला आलं महाराज अशाश्वत सुखामध्ये ज्या सुखाच्या प्राप्तीकरता सर्वसामान्य जीव माग लागत असतो आहे की नाही ते सुख मला मिळावं ते अशाश्वत सुख मिळावं त्यांच्याकरता तुकोबार आहे की नाही ते तर दुःखच आहे महाराज जन्मापासून दुःख आहे की नाही जन्मापासून दुःख हे सांसारिक जीवाचं आणि तुमचा आमचा जो प्रपंच असेल जो व्यवहार असेल ठीक आहे ना याच्यामध्ये सुख आहे का नाही म्हणा. तुकोबारायांनी बारीक विचार करायला सांगितला. तुकोबारायांकडे कदाचित यदा कदाचित साधक आले असावे त्या साधकांनी विचारलं असेल तुकोबाराय आम्हाला सुख काय ते सांग. तुकोबारायांनी त्या साधकाचा अधिकार ओळखला असावा आणि त्या साधकाचा अधिकार ओळखून त्यांना तसा बोध केला असेल. अधिकार तैसा संसारिक जीव तुकोबारायांच्या समोर आल्यानंतर त्यांनी विचार केला म्हणजे महाराज आम्हाला सुख पाहिजे. आतापर्यंत जन्मापासून सगळं दुःखाचं दुःख भोगत आलोय आम्हाला सुख पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला जर सुख पाहिजे असेल कशा बाबतीत कोणी भोगी असेल कारण साधक तर हा प्रश्न विचारू शकत नाही तुकोबारायला. प्रश्न विचारणारा भोगी असणार आहे वास्तविक असणार आहे. प्रश्न विचारणारा विषयामध्ये अडकलेला जो असणार आहे अशा अडकलेल्या विषयामध्ये मनधांत झालेल्या जीवाला तुकोबाराय सांगतात तर बघ सुखाचा विचार इथं करू नको. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. का हे तुमच्या वाट्याला का दुःख येतं महाराज तुमच्या वाट्याला का दुःख येतो. पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय है की नाही. पुन्हा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी ग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्गतवाणी गर्वामध्ये झाली सर्व हा मुका झालो वाचा गेली. काकडा आपल्याला सांगते दुःख मागं लागण्याचे कारण. पांगुळा झालो देवा आहे का नाही हात नाही पाय नाही असताना बोलता तर येते पण मुका झालो वाचा गेलेले आहे का नाही. त्याचं पण चिंतन वेगळं आहे महाराज खूप खोल चिंतन आहे का नाही. बहिरा झालो या नाही ऐकिले हरिकीर्तन नाही केले पुराण श्रवण या सगळ्यामुळं विषयात गुंतल्यामुळं तुम्हाला आणि आम्हाला फक्त दुःखच दुःख पदरात येतं. विठ्ठल विठ्ठल याच्यामध्ये
एक भानगड लय मोठी आहे महाराज. मी म्हणलं की मग तर सगळ्यात जास्त दुःख मिळतं, मी म्हणलं की जास्त दुःख मिळतं, आहे का नाही. आपल्याला द्रौपदीचा संवाद आठवतोय महाराज, आहे का नाही. वस्त्रहरण चालू आहे द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना तिची महाराज खूप बिकट अवस्था आहे. चुळीची गाठ निसटलेली आहे, एका पदराने साडी, लाज राखण्याचा प्रयत्न करते, केस मोकळे सोडलेले, ऐक नाही. मासिक धर्मामध्ये द्रौपदी असताना इतकी बिकट अवस्था असताना, ऐक नाही, दुःशासनानं तिच्या केसाला धरून ओढत आणलेलं आहे. ऐका, आता देव ज्यांच्या सोबत आहेत त्यांची अवस्था कशी आहे महाराज. किती अवघड सांगितलं महाराज. देव ज्यांच्या सोबत आहे त्यांची अवस्था कशी आहे. जाऊ द्या, तुमच्या आमच्या महाराज लोकांचं तरी चांगलं करावं का नाही. कमी देवानी, आहे का नाही. करतं का चांगलं. इतकं आयुष्य जातं प्रॅक्टिस करण्यात आणि म्हातारा झाल्यानंतर चांगलं गायन करायला येतं. इतकं आयुष्य जातं महाराज. पण काय सांगायचं, तुमचं आमचं तरी देवाने चांगलं करावं का नाही, आहे का नाही. देव तुमचं आमचं चांगलंच करत असतो, फक्त अशाश्वताकडून शाश्वताकडे घेऊन जात असताना तेच फक्त आपल्या लक्षात येत नाही. काय झालं, द्रौपदीचे वस्त्रहरण चालू आहे, तिच्या केसाला ओढून आणलेलं आहे. केसाला ओढून भर दरबारामध्ये वस्त्रहरण करण्याचं तिचं चालू आहे महाराज. वस्त्रहरण चालत असताना तिनं हाताने धरलेलं आहे. मी या शब्दाचं चिंतन तुमच्या पुढे मांडतो. हाताला तिनं एका हातामध्ये वस्त्र धरलेलं आहे आणि तिनं आपल्या पतीकडे पाहत आहे की मला याच्यापैकी कुणीतरी वाचव. आता माझा भीम गदा घेईल आणि याला मारल, अर्जुन बाण सोडल, आहे का नाही, भाला सोडल, धर्मराजा नकुल सहदेव तलवार घेतील, खडक घेतील, मारतील म्हणले यांना. पण तिनं आपल्या पतीकडे पाहिलं. ऐका, 5 पती असताना, बलवान असताना एकेकाकडे एवढी शक्ती आहे की ब्रह्मांड विनाश करू शकत होते महाराज. ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर सगळं पेटून खाकच झालं असतं की. एवढी प्रचंड शक्ती असताना सुद्धा, एका पतीला प्रचंड बलवान 5 पती असताना सुद्धा तिची रक्षा ते करू शकले नाहीत महाराज. तिला ते सांभाळू शकले नाहीत. का, कारण हारले होते. पितामह भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे महान त्यांनी सुद्धा तिला वाचू शकले नाही. शेवटी तिनं विचार केला, आपलीच आपण राज लागली पाहिजे म्हणून हाताने पदर धरलेलं आहे आणि पतीकडे आणि पितामह भीष्माचार्याकडे आणि भर सभेमध्ये सगळ्या बसलेल्या ज्ञानी माणसाकडे अपेक्षेने ती पाहते. किती अंगातलं बळ चालणार आहे एका स्त्री पुढं. एका स्त्रीचं बलवान पुरुषापुढं किती बळ चालणार आहे महाराज. अंगातली शक्ती त्राण आणि शीन झाली आणि शेवटी विचार केला, ज्यांना मी माझं म्हणते ना, आहे की नाही, माता पिता बंधू बहिणी, आहे की नाही, एवढं संकटाची वेळ आल्यानंतर तुमचं आणि आमचं पण तीच आहे बरं का पुढं भविष्यात. तसंच होणार आहे महाराज. आपण इतकं सगळं चांगलं जरी असलं बरं का, ज्यावेळेस आपले इंद्रिय गळायला लागतील ना महाराज, त्यावेळेस कुणी आपली कदर करणार नाही, कुणी जवळ येणार नाही, कुणी बघणारही नाही, आहे नाही. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि ते दिवस किती असतात महाराज, बघता ते दिवस येतात. शेवटी तिनं विचार केला, चुकलं म्हणली माझं. ज्याला हाक मारायचा होता त्याला हाक नाही मारली आणि ज्यांची अपेक्षा करायला नाही पाहिजे होती त्यांची अपेक्षा करून बसली. आणि मी पण आता तरी सोडून द्यावा म्हणून हातातला पदर असा धरला होता. तिने विचार केला, आता काय होईल ती होईल, जे काय असेल ते कृष्ण आपण. कोटे गुंतला चला
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्रौपदी म्हणायला लागली, कुठे गेला कृष्ण? आतापर्यंत मी म्हणत होते ना, मी साडी हाताने धरली होती ना, आहे की नाही? हा, भगवान परमात्मा प्रकट झाले हातवर केल्यानंतर. एवढा का वेळ लावला? वेळ का सखया, वेळ का सखया लावी येला. का लावला वेळ देवा? का रे कृष्ण? भगवान परमात्मा फक्त द्रौपदीला दिसतंय तरी तिला बोलतात, अगं तुझंच चालू होतं ना, पदर धरला हाताने, तू का सोडलं नाही? माझ्यावर का भार टाकलं नाही? का भार टाकलं नाही माझ्यावर? तू तुझ्या अंगामध्ये जोपर्यंत बळ होतं तोपर्यंत तुला मी माझं मी सांभाळेल, मी माझी राज राखीन असं तुला वाटत होतं. तुला विश्वास नव्हता का? सखया खूप चांगला शब्द आहे महाराज. सखया जीवलग, आहे का ना? जीव आणि लग, ज्याच्यावर जीव लागला जातो, आहे का ना, त्याला सखया म्हणतात. पण ते फक्त मित्राला लागतं, दुसऱ्या कुणाला लागत नाही. हा, ज्याच्याकरता जीवपणाला लग म्हणजे लावला जातो, आहे का नाही? ज्याच्याकरता जीव दिला जातो, ज्याच्याकरता ज्याचे प्राण वाचण्याकरता आपले प्राणपणाला लावले जातात, त्याला म्हणायचं जीवलग. असं जीवलग. शेवट सांगितलं, दीनानाथ. अरे काय बघितलं का, मी एक स्त्री आहे, ब्रीद सांभाळे आपुले. अरे सांभाळ ना. देवाने सांगितलं, सोड हात. हात मोकळे केले. ठीक आहे, भगवान परमात्मानं अंबर अवतार धारण केलं, वस्त्र द्रौपदीला पुरवलं. महाराज विठ्ठल 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 कारणीभूत महाराज हे मी लय महाराज आहे, मीची लय भानगड आहे. मी काय करतो महाराज, मी खूप खड्ड्यात घालतो महाराज, आहे की नाही? मी हा शब्द आला, देवाचा विसर पडला रे पडला महाराज, की मी खाली घेऊन जातो, आहे का नाही? लक्षात आलं? आणखी ऐका, महाभारताचं युद्ध पूर्ण झालेलं आहे. रथाच्या खाली उतरण्याकरता भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन रथाच्या खाली उतर. अर्जुन म्हणला, काय तू भगवान परमात्मा, तू उतर की आधी. म्हणला, मी उतरतोच म्हणला ना, तू उतर, हे का नाही? तू उतर देवा, उतर तू. देव म्हणला, अर्जुना सांगतो ना खाली उतर. अर्जुन म्हणला, तू सांगतोय तर ठीक आहे, का हरकत नाही, पण तू आधी उतरला तर काय होतंय, आहे का नाही? देवाने सांगितलं, गप्प बसत जा, मी सांगाल तेवढं ऐकत जा, नाहीतरी आलं तरी यारे लागे. ऐकायचं तुम्हाला काल्याला, ऐकायचं असेल ऐका. अर्जुना खाली उतरा, अर्जुना खाली उतर. उतरला महाराज, अर्जुन गेला. म्हणला अर्जुन उतरला. देवाने सांगितलं, लांब हो बार तिकडे, लांब लांब जा तिकडे, लांब. काय काय व्हायचंय का, काय भूकंप यायचा आहे? देवाने सांगितलं, लांब जा. लांब जा म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ध्वजस्तंभावरी वानरू हो मूर्तिमंत शंकरू हनुमंतराया, चला निघा. हनुमंतराया म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मारली, उड्डाण केले महाराज. भगवान परमात्म्यानं महाराज पुन्हा रथाच्या खाली पाय ठेवला, थोडं पुढे गेले. हा म्हणले, हा उद्या तुमचं गाव असू दे. धाड दिशेने महाराज रथ पेटला, महाराज स्फोटच झाला. अर्जुन म्हणला, होय होय. देव म्हणला, बसायचं का? जाकी जा, बसायचं. उतरू का मी? नग. लक्षात आलं, आपल्याला मारण्याकरता बरेच अस्त्रशस्त्र भीष्माचार्याने द्रोणाचार्याने सोडले होते. हनुमंतानं उघड रथ खाली दाबत होते, पण भगवान परमात्म्यानं त्याची शक्ती, त्याची मारक क्षमता कमी केली होती. पर्वते बैसका न सांडावी, पृथ्वीने भार व्हावा, समुद्रे रेखा न ओलांडावी, ही आज्ञा माझी. उलट सुलट असू द्या, पण सांगतो देवाची आज्ञा, बरं का? देवाची आज्ञा आहे. पृथ्वीने भार व्हावा, आहे का नाही? पृथ्वीने भार व्हायला पाहिजे. पर्वतानं हलायचं नाही, ही आज्ञा माझी, ही आज्ञा माझी आहे का नाही? भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना अरे तुला मारण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केला होता, कुणीच तुला सोडलं नाही. म्हणले कर्णानी, द्रोणाचार्यांनी, आहे का नाही, खाण्यात सगळे असं सोडलं होतं. पण म्हणले अजून तुला जर वाटत असेल की अर्जुन म्हणला, ठीक आहे देवा, खरं आहे म्हणला, रथावरच तू अडवलं म्हणला, पण बाण तर मी मारलेत ना म्हणला. बाण तू मारले का तू बाण? देव म्हणले, अजून मी पण गेला नाही का तुझा? चल म्हणले. मग गेलं महाराज. कुठं? बरोबरीक, आहे का नाही? बरोबरीक मुडकच होतं फक्त. ती म्हणला, मला एकच आशीर्वाद द्या देवा, मला फक्त युद्ध बघायचं. गेलं बरोबरीक, फक्त शिरच होतं, खालचं दड उडालं होतं. त्याची कथा वेगळे.
बरोबरीकडे गेले 5 पांडव. कृष्णाने सांगितलं जावा त्याला जाऊन विचारा. हा ते गेले. नमस्कार बरोबरी. काय तुमचं बेटे आहे, काय सामर्थ्य नाही, पुरुषार्थ गळालं तुमचं, गळालं का? एवढं मारून 100 कौरव मारले, किती अक्षयणी सेना मारल्या. हा भलतंच युद्ध केलं, ब्रह्मास्त्र सोडलं, ते ब्रह्मास्त्र आवरलं, कर्ण मारला, भले मोठे मोठे भीष्म आहे म्हणले, तुमचं सामर्थ्यच गळालं म्हणले. बरोबर एक म्हणला, पांडव नावाला पांडव आहेत म्हणजे तुम्ही. काय अर्जुन म्हणला मी बाण मारून नाही का मारलं. अरे गबस म्हणला, तुझा बाण नुसता नावाला जात होता म्हणला, पण बाणाच्या पुरं सुदर्शन चक्र काम करत होतं, नीट लक्षात दे म्हणलं अर्जुना. अर्जुनाचा गर्वहरण झाला, मी पण तिला सोडून महाराज मी लय दुःखाला कारणीभूत असतं. विठ्ठल विठ्ठल हे मी दुःखाला कारणीभूत असतं महाराज, वासना दुःखाला कारणीभूत असतात, म्हणून वैराग्याचं चिंतन आता करूया. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या विषय सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात सर्व विचारसागरमध्ये व्याख्या. या लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जे अनुकूल मानलेलं जे विषय सुख आहे महाराज आहे का नाही, ते विषय सुख आहे काय, त्या विषय शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे पंचविषय आले महाराज, त्या पंचविषयामध्ये 5 जण प्राणी गेले महाराज. पण मनुष्य हा एकटा असा प्राणी आहे की पाचीची पाची खाऊन टाकतो महाराज, 5 विषयामध्ये गुर पडून जातो. तुमची आमची सोडवणूक कधी होणार? म्हणून पंचविषयामध्ये अडकलेल्या साधकाला, वासनेमध्ये अडकलेल्या साधकाला, अविद्या आणि मायेचा संग लागलेला आहे अशा साधकाला सुख कुठेही मिळत नाही. सुख पाहता जवापाडे तुकोबर आहे, सरळ सांगतात. पण पर्वता एवढं पाप त्या माणसाकडून होत असतं. ऐका, मनामध्ये विचार आला, काशीखंडामधला विचार आहे महाराज. काशीखंडामध्ये सर्व भगवान शंकर सांगतात, मनात जरी सहज चुकून पाप आलं, ऐका, मनात सहज जरी चुकून पाप आलं तर ते पाप पर्वता एवढं होत असतं. पण तिळभर आणि जवा एवढं तिळभर पुण्य कमवण्याकरता उभे जन्म म्हणजे किती 184 किंवा जाऊ का तुम्हाला, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. शब्द आहे का, जन्म आणि जन्म. आपला एवढा जन्म चालू आहे महाराज आहे का नाही. या जन्मात काय होते, रामजानी कुठं जाते, गटांगळ्या खाते, अडकते का निघते बाजूला, कुणाला माहिती महाराज आहे का नाही. या जन्मामध्ये पण एक सांगू का महाराज, निश्चित मनानं आहे का नाही, निश्चित मनानं आपला उद्धार होणार. कारण कलियुगामध्ये भगवान परमात्म्यानं सांगितले आणि तुकोबराय सुद्धा सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसो महाराज इतकं सगळं चांगलं तुम्ही सांगितलं आम्हाला, सुख आता आम्हाला इथं जवळ पाडाय, दुःख पर्वत एवढं आहे. ऐका मग आता या सुखातून आणि दुःखातून उतराय होण्याकरता काय आहे का, एखादा मार्ग तुकोबराय आम्हाला सांगा असं विचारला असावा प्रश्न. तुकोबरायांनी सांगितलं, एक काम करा, तुम्हाला जर ह्या सुखाच्या आणि दुःखाच्या गटंगळ्यामधून बाहेर यायचं असेल आणि खरं आत्मिक सुख तुम्हाला मिळायचं असेल, ब्रह्मास्मीचा बोध घ्यायचा असेल आणि भगवान परमात्म्याकडे जायचं असेल, नवे नवे एवढंच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला येता ठावक कोटे ना उरला, इतकं जर तुम्हाला ऐकायचं असेल, एवढं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला एक करावं लागेल. काय मी सांगतो ते अभंगाच्या धरे धरे आठवण, धरे धरे आठवण, धरे धरे आठवण, हरी हरी आठवण, मानी संताचे वचन, मानी संताचे वचन, मानी संताचे वचन, मानी संताचे वचन, हरी वचन, मानी संताचे वचन,
मूळीकडे गेले ना मूळ गाण्याकडे ती मिळत नाही महाराज सध्या बरं का कठीण झाले जमणं हा आलं की लक्षात कळलं त्याला धन्यवाद महाराज विठ्ठल 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 मानी संताचे वचन याचं चिंतन ऐकूया थोडक्यात झालं आता 10-15 मिनिटं मला माहिती आहे महाराज उभारलेला वाटतंय कधी खाली बसल बसलेल्याला वाटतंय कधी उभा राहील महाराज मी काय बोलत नाही तुम्हाला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काय चिंतन करू नका भरपूर जागा आहेत सुंदर मंडप आहे सुंदर साऊंड सिस्टीम आहे महाराज काय चिंता करायचं नाही महाराज बिनधास्तपणानं ऐकायचं मोकळ्या मनानं राहायचं काय झालं महाराज धरी धरी आठवण आहे का नाही संतांनी आठवण करून दिली देवाला संतांनी वचन सांगितलं आठवण वचन आहे का नाही मानी संताचे वचन संताचं वचन आपण आता चिंतन मानतो वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी संताचं वचन जर देव ऐकत असेल तर संताचं वचन श्रवण केल्यानंतर जर देवाचा महिमा ब्रह्मांडामध्ये वाढत असेल देवाला कोणी विचारत होतं का आधी कोणी विचारत होतं का देवाला आधी कुणी विचारत नव्हतं पांडुरंगाला कोणी विचारत होतं भाव दिला असता का कुणी कुणीच दिला नसता आम्ही आहेत म्हणून विचारतो असं नामदेव महाराज सरळ सरळ देवाला म्हणतात देवा संताचं वचन जर देव मानत असेल तर संताच्या वचनानं जर देवाचा ब्रह्मांडामध्ये महिमा होत असेल तर तुमच्या आमची कीर्ती संताचं वचन श्रवण केल्यानंतर सगळ्या ब्रह्मांडामध्ये काय होणार नाही महाराज आहे का नाही संताचं वचन आहे का नाही संतांनी सांगितलेलं वचन असतं कुठलं वचन असतं संतांनी वचन देतो महाराज की काय सोपं आहे का तुमचं आमचं दिलेलं वचन जाऊ द्या तिकडे सकाळी दिलेलं वचन संध्याकाळी मोडून टाकतो कोणी विचारते तुम्हाला आणि आम्हाला पण संतांनी दिलेल्या वचनामध्ये खूप गांभीर्यता आणि खूप काही आपल्या जीवाचं कल्याण असतं संतांनी कुठलं वचन दिलं तुम्हाला आम्हाला धरी धरी आठवणं मानी संताचे वचन ज्ञानोबराय सांगतात जास्त काय करायची गरज नाही जे जीव जड आहेत ज्यांना ज्ञान प्राप्ती होत नाही किंवा ज्ञान सांगून सुद्धा त्यांना कळत नाही अशा जीवानी एकच करायचं खूप वरची चालू होती सहज ऐकली होती पण म्हणतो गाण्याचा प्रयत्न करतो महाराज आता तुम्ही गायन वृंदा पुढे मी काय महाराज कावळेने काय काव करता उगत फुगत पण प्रयत्न करतो माऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात देवाची ये द्वारी उभाषण भरी देवाची ये द्वारी उभाषण भरी हा 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 देवाची ये द्वारी उभाषण देवाची ये द्वारी उभाषण हो तेने मुक्ती चारी साधिलेल्या तेने मुक्ती चारी साधिलेल्या मुक्ती चारी साधिलेल्या मुक्ती चारी साधिलेल्या मुक्ती चारी साधिलेल्या हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना जडमुड उद्धरिले है का नाही जडमुडाचा उद्धार झाला कोणाकोणाचा उद्धार झाला महाराज हरी हरी न म्हणती तयात थोर झाली हानी एक सांगितले दुसरं सांगितले संतांनी ज्याला काहीच म्हणता येत नाही त्यांनी बसून राम राम म्हणा है का नाही ज्याला काय म्हणता येत नाही त्यांनी बसल्या जागी हरी हरी म्हणा ज्याला काहीच करता येत नाही त्यांनी फक्त नामस्मरण करा पण हे नामस्मरणाचं बंधन महाराज तुम्हाला आणि आम्हाला सर्वसामान्य जीवाला सगळ्यांनाच लागू पडतं महाराज आहे का नाही तुम्ही जरी वेदांत वाचलं वेदांत वाचस्पती झाला अभ्यास केला खूप मोठे ज्ञानी झाले पुराणिक झाले तरी ऐका
हा तरी वैष्णव न होशी. वैष्णव होण्याकरता तुम्हाला नामस्मरणच करावं लागेल. पण ते नामस्मरण कुठलं पाहिजे? मला सद्गुरूंनी सांगितलेल्या मुखातलं नामस्मरण पाहिजे. सत्यगुरुराय कृपामध्ये केली परिना इगडली सेवा काही. सद्गुरूनं सांगितलेल्या नामस्मरणातून महाराज ते साध्य होतं. एक संतांनी सांगितले. दुसरं आपणच देवाला दिलेलं वचन आहे महाराज. तुम्ही आम्ही नुसते थोतांड आहेत महाराज. थोतांड आहे का नाही? हा जन्म उपजताच तुझं मान अडकली आहे का नाही? पुन्हा काय होतं महाराज? जीव खालीवरी व्हायला लागतो. कुठं? तिथं जन्म घेतानाच पुन्हा काय म्हणायला लागतो आपण म्हणायला लागतो, हे ईश्वरा आयुष्यभर तुझं भजन करीन, तुझं चिंतन करीन, हा नरदेह वाया घालवणार नाही. मला एकदा या दुःखाच्या वेगळं कर. कसं कर महाराज? विन पाय हा माझा नवस. 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 रात्र आणि दिवस पांडुरंग. रात्र आणि दिवस पांडुरंग. पांडुरंग विन पाय हा माझा नवस. विन पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंग. रात्र आणि दिवस पांडुरंग. पाय हा माझा नवस. वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उभावणी. आठविन पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंग. एक वेळ करे या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उभावणी. आठविन पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंग. 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 विठोबा रुक्माई. हा 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 विठोबा रुक्माई. हरी 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 विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. आता पर्वता एवढे दुःखाचं चिंतन खूप वेगळं राहिलं. सुखाचं चिंतन करत असताना वेळ झाला. जास्त वेळ घेण्यात का उपयोग नसतो महाराज. गायकाला उगा गळ्याला ताण द्यायचं नाही. पुढचा सप्ताह असतो, त्याच्या पुढचा सप्ताह असतो आहे का नाही? उगा महाराजांनी ताण दिला की पुन्हा आमच्या कीर्तनामध्ये गायन करताना 100 वेळा विचार करतील ना गरे बाबा. मी कंठ सुधारक मोठी घेतो तुम्हाला, पण तुम्ही काय चिंतन करू नका. तुमच्या कशाचं संरक्षण घ्यायची जबाबदारी भगवान परमात्म्याने घेतली आहे. काय काळजी करू नका आहे का नाही? अशा प्रकारे झालेली सेवा हे सद्गुरू शामनाथ महाराज असतील आहे का नाही, संत मंडळी असतील, या परिचयातील पंचक्रोशीतील कोणी महात्मे असतील, महात्म्याच्या चरणी अर्पण करतो महाराज आहे का नाही? हा सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढे विठ्ठल विठ्ठल. इतकं सगळं चांगलं जर वचन श्रवण केल्यानंतर थाली भर केला रे जाऊ दे आपण नको आता महाराज आहे का नाही? नको आता आहे का नाही? तिकडे जायचं जेवायचंय असं असतं चिंतन. वेळ झाल्यानंतर महाराज कुणी थांबायचं नसतं आणि वेळ कीर्तनकारांनी सुद्धा पुढं वाढवायचं नसतं आहे का नाही? वेळेला खूप मोठी किंमत आहे. तुकाराम महाराज म्हणतात धरी धरी आठवणं मानी संताची वचनं. नाहीतर तुमचं काय काय झालेलं आहे? संत सांगतात नीले रात्री नेते अर्ध बाळपण जरा व्याधी. याचं चिंतन खूप वेगळं होतं. तुकाराम महाराज म्हणतात इतकं जर श्रवण नाही केलं तर तुका म्हणे मुडा घाना जुंती जसे पुडा. गाना जुंती जसे पुडा. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
तुकाराम